नमस्कार, मी राजेंद्र रोहंजे. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत ते मुंबई महापालिकेतल्या नगरसेविकांवरती जे प्रसंग ओढवले, जी कुचंबना त्यांना सहन करावी लागली. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना येणारे असलेले SMS आणि त्यावरून उठलेला गदारोळ. महापालिकेमध्ये सभागृह नेत्यांना सभागृहाच्या सर्वसाधारण बैठकीच्या वेळी हा मुद्दा उपस्थित करून देखील त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. याला काय म्हणायचं? हे केवळ शीतल म्हात्रे ह्या एकट्याच नाही आहेत. शीतल म्हात्रेंसारखी अनेक शीतल म्हात्रे महाराष्ट्रातल्या राजकारणात काम करत असताना, इतर पक्षातल्या राजकारणात काम करत असताना अशाच कुचंबनांमुळे सहनशील भावनेतनं आजपर्यंत राहत असतील. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शीतल म्हात्रेंचं उदाहरण समोर आलेलं आहे. या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना त्याच्यावर विचार करण्यापूर्वी, सत्ताधारी काही कारवाई करण्यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यात हस्तक्षेप करून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं की या प्रकरणात गंभीरपणे तुम्ही लक्ष घाला. आणि मग त्यानंतर सगळ्या इतर नेत्यांना जाग आली आणि ज्या नेत्यांवरती आरोप केले गेले ते आमदार विनोद घोसाळकर यांनी मात्र ते आरोप थेटपणे फेटाळलेले आहेत. आणि राष्ट्रीय महिला आयोगाने याच्यात लक्ष घातलं म्हणून उद्धव ठाकरे आज अलिबागमध्ये बोलताना म्हणाले की राज्यातल्या इतर महिलांकडेही त्यांनी लक्ष द्यावं. पण या निमित्तानं शिवसेनेच्या नगरसेविकांवरती जर अशा प्रकारचे आरोप, अशा प्रकारची कुचंबना सहन करण्याची वेळ आली असेल तर किमान उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातल्या लोकांना शिस्त लावण्याचा देखील एक नियम घालून दिला पाहिजे. हा खरा मुद्दा आहे. आपला प्रश्न आहे, शीतल म्हात्रे प्रकरणामुळे राजकारणातल्या महिलांची कुचंबना समोर आलेली आहे का? आणि याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. या मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित सर. शिवाय दिल्लीवरून आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सावंत प्रभावळकर. आपल्या औरंगाबादच्या स्टुडिओमध्ये आहेत सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवनसरा, ज्या या ग्रामीण भागातल्या सगळ्या राजकारणातल्या अडचणी महिलांना कशा भेडसावतात आणि तशाही परिस्थितीत महिला या राजकारणामध्ये तग धरून आपला अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने पुढे करतायत हे आपल्याला समजावून सांगतील. निर्मला सावंत प्रभावळकरांनी पत्र आज या मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेलं आहे. तेही स्पष्टीकरण त्याच्या संदर्भात ते देतील आपल्याला. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत येणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे देखील. मला सुरुवात निर्मलाताई तुमच्यापासूनच करायची आहे की सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांवरती हे प्रसंग ओढवून देखील फार लक्ष या पक्षातल्या नेत्यांनी दिलेलं नव्हतं. जेव्हा या सगळ्या माध्यमांमधून बातम्यांनी जोर धरला तेव्हा कुठं हालचाल होताना दिसली आणि आज तुम्ही स्वतःहून खुद्द याच्यात दखल घेतलेली आहे. काय म्हणाल तुम्ही? एक शीतल म्हात्रे हे प्रकरण समोर आहे. राजकारणामध्ये अशा अनेक शीतल म्हात्रे ज्यांना हा अन्याय सहन करावा लागतो. एक शीतल म्हात्रे पुढे आलेली आहे आणि खरा मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये म्हणजे कुठल्याही पक्षाच्या राजकीय महिला असोत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांची सिद्धता ही दाखवून दिलेली आहे. अशा वेळेला निर्भीडपणे, निर्भयपणे त्यांना काम करून देणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. राजकीय नेत्यांचंही कर्तव्य आहे, सगळ्याच पक्षातल्या. आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये हीच मानसिकता आहे की स्त्रिया चांगलं काम करतात, ते आपलं घरदार सांभाळून चांगलं काम करतात, त्यांना पाठिंबा देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जसं तुम्ही मगाशी सांगितलं, प्रकरण चिघळल्यानंतर ह्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला हस्तक्षेप करावा लागला. जर प्रकरण वेळेस जर तडीस नेलं असतं तर कदाचित हा हस्तक्षेप करावा लागला नसता. सोशल मीडियाच्या माध्यमाने, प्रसार माध्यमांनी दखल घेतल्यामुळे खरा प्रकार काय आहे तो कळला. इंटरव्ह्यू जेव्हा आम्ही डायरेक्टली त्या ज्या व्हिक्टिम्स आहेत त्यांच्याकडून ज्या ऐकल्या त्याचं गांभीर्य सुद्धा कळलं. आणि त्या गांभीर्यामुळे असं कळलं की एकंदरीत त्यांना हा जो प्रकार आहे तो ज्याला आपण कॅरेक्टर असॅसिनेशन म्हणतो की एक सोपं हत्यार असं स्त्रीचं चारित्र्य हनन करणं, त्यानंतर तिची अब्रू काढणं चव्हाट्यावर, त्यानंतर तिला इंटिमिडेट करणं, घाबरवणं किंवा तिला इन्स्टिगेट करणं, त्याचप्रमाणे चिथावणी देणं, अशा प्रकारे जे ज्याला पोलीस ह्याची दखल घेणं हे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे ज्यावेळेला आम्हाला ते भासलं आणि माझे प्रत्यक्ष बोलणं झालं त्यावेळेला राष्ट्रीय महिला आयोगाने त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे. आणि परंतु याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी घाबरले पाहिजे किंवा राजकारणामध्ये येता कामा नये, आता गप्प बसले पाहिजे. हे अशा प्रसंगाला आपण निर्भयपणे तोंड दिलं पाहिजे आणि एक चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे ज्याची दखल नेत्यांनी घेऊन त्यांचा जो एक राग आहे तो जे पुरुष आहेत, जे राजकारणामध्ये स्त्रियांना राजकारण करून देत नाहीत, चांगलं राजकारण करून देत नाहीत, त्या पुरुषी मानसिकतेवर वर्चस्ववाद जो आहे त्याच्या विरुद्ध त्यांचा जो आवाज आहे, नेतृत्वाला त्यांनी दोष अजूनपर्यंत दिला नाही, पण नेतृत्वाने जी दिरंगाई केलेली आहे त्यावर त्या थोड्याशा नाराज आहेत. पण सगळ्या पॉलिटिकल पार्टीजने हे लक्षात घेतलं पाहिजे की जे ब्लॅक शिप्स आहेत
की जी काही लोकांच्या डेमोक्रेसीमध्ये निवडून आलेत, पण ते विधायक कार्य करणाऱ्या स्त्रियांना काम करून देत नाही आहेत, त्या ठिकाणी चांगलं पोषक वातावरण नाही आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि स्त्रियांना निर्भीडपणे काम करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. स्त्रियांना निर्भीडपणे काम करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे असं तुम्ही स्पष्टपणे सुचवताय. मला मंगलाताई याच मुद्द्याला घेऊन तुम्हाला विचारायचं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये फिरत असताना, ग्रामीण भागातल्या राजकारणी महिलांशी, समाजकारणी महिलांशी बोलत असताना अनेक मुद्दे तुमच्या समोर आलेले असतील, पण आज शहरातल्या या महिला असल्यामुळं तितक्या धाडसानी, तितक्याच संयमाने आत्तापर्यंत हे मुद्दे त्यांनी समोर मांडलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये महिलांना हे शब्द देखील बाहेर काढता येत नाहीत, इथपर्यंत अन्याय सहन करावा लागतो. हे चित्र शहरी ग्रामीण असं नाहीच आहे, सगळीकडे पसरलेलं दिसतंय. सगळीकडे चित्र साधारणतः सारखंच आहे. आपल्याकडे पुरुषप्रधान मानसिकता ही सर्व क्षेत्रांमध्ये आहे, जसं आता निर्मलाताई म्हणाल्या तसं. आणि पक्षातले पुरुष हे काही त्याला अपवाद असण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून पुरुषांना सातत्याने असं वाटत असतं की आम्ही जे म्हणू त्या पद्धतीने कारभार चालला पाहिजे. मग तो घरातला कारभार असू दे, नाही तर देशाचा असू दे, नाही तर राज्याचा असू दे. आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये की ही मानसिकता जी आहे सगळी, ही मानसिकता स्त्रियांना 33% आरक्षण मिळाल्यानंतरही चांगलं राजकारण करू देत नाही आहे. आणि आता तर 50% आरक्षण आहे. आणि मग 50% आरक्षणानंतर जर महिलांना चांगलं राजकारण करू दिलं गेलं नाही, तर मग ते आरक्षण ज्या एका उद्देशाने आपल्याकडे दिलं गेलेलं आहे, बाईला सक्षम, सबल आणि ती करू शकते, ही एक भावना पुढे ठेवून जे काही केलेलं आहे, मला असं वाटतं त्यालाही शीतल म्हात्रेच्या निमित्ताने चांगल्या गोष्टीला छेद गेलेला आहे. पक्ष नेतृत्व, मी सगळ्याच पक्षातल्या नेतृत्वाबद्दल बोलते. असं काही नाही की शीतल म्हात्रे ज्या पक्षात आहेत त्याच नेतृत्वाबद्दल आहे. काँग्रेसचं नेतृत्व असेल, राष्ट्रवादीचं नेतृत्व असेल, बीजेपीचं असेल किंवा इतर पक्षांचं पुरुष नेतृत्व असेल, थोड्याफार फरकाने थोडीशी चांगली बाजू, थोडीशी वाईट बाजू सगळीकडेच आहे. आणि म्हणून शीतल म्हात्रेंवर जो काही एक कुचंबण्याची वेळ आलेली आहे, त्या प्रकरणामध्ये पक्ष नेतृत्वाने वेळीच दखल घेतली असती आणि स्त्रियांच्या संदर्भामध्ये त्यांची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि त्यांना जे काम करायचे ते करू देण्याची जी काही संधी आहे, ती जर अबाधित ठेवली असती वेगळ्या पद्धतीने विचार करून, तर मला असं वाटतं की शीतल म्हात्रेंवर ही एवढी कुचंबना सहन करण्याची वेळ आणि पुन्हा अशा पद्धतीने आपलं मत मांडण्याची वेळ आली नसती. ह्या निमित्ताने फक्त शहरी आणि ग्रामीणचा एक मुद्दा थोडासा स्पष्ट करते. चित्र सगळ्या पक्षांमध्ये सारखं आहे. आरक्षणातनं निवडून गेलेल्या 33% असेल किंवा 50% असेल, एखाद दुसरी बाई ह्या सगळ्या गोष्टींना प्रतिकार करते. पण शीतल म्हात्रेच्या निमित्ताने आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी निवडून गेलेल्या महिलांना एक बळ आलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्या बळातनं जिथे कुठे अशा पद्धतीचे कुचंबणा होत असेल, तोंड दाबलं जात असेल, बोलू दिलं जात नसेल, स्वतःचा निर्णय स्वतःला घेऊ दिला जात नाही आजही, त्या बाईंचे मिस्टर निर्णय घेत असतात, भाऊ निर्णय घेतो, वडील निर्णय घेतात. आणि तिथे ही क्षमता त्यांच्यामध्ये आहे, फक्त ती दाखवण्याची संधी मिळू दिली जात नाही. आणि मला असं वाटतं की शीतल म्हात्रेच्या निमित्ताने जो दबलेला आवाज आहे सगळ्यांचा, तो पुन्हा एकदा बाहेर पडण्याची शक्यता ह्याच्यातनं निर्माण झालेली आहे. अगदी खरं आहे की दबलेला आवाज कुठतरी या निमित्तानं बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत आता निलमताई पण आलेल्या आहेत. निलमताई, जो काही मुद्दा गेले काही दिवस या सगळ्या मुद्द्यांवरती गाजत होता, निलमताईंचा संपर्क आपला तुटलेला आहे, पुन्हा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. पण याच निमित्तानं मला दीक्षित सर तुम्हाला विचारायचं आहे की राजकारणातल्या महिलांचं स्थान, राजकीय क्षेत्रामध्ये महिलांनी घेतलेली आघाडी, 33% होणारं राजकारण 50% जाऊन पोहोचलेला एक टप्पा, या सगळ्याकडे बघत असताना महिला या दृष्टीने कुठेतरी आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. ज्या पद्धतीने महिलांनी राजकारण करून एक समाजहितासाठी म्हणून आपल्याला हातभार लावण्याचा प्रयत्न घरापासून ते सत्तेच्या दारापर्यंत केलेला आहे, यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा कुचंबण्याची पाळी आज महिलांवरती येते, याला काय म्हणायचं? मला असं वाटतं की शीतल म्हात्रेंच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणत्या थराला पोहोचलेली आहे याचं ते एक उदाहरण आहे. असं आहे, त्यांनी जे प्रश्न मांडले होते ते नागरी स्वरूपाचे प्रश्न होते आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत, शिवसेनेच्याच उमेदवार म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. तेव्हा त्याचे प्रश्न मूळ बाजूला ठेवून त्यांच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा, दडपशाही करण्याचा आणि एक प्रकारे मानसिक हिंसाचार करण्याचा जो प्रयत्न झाला
त्याचा मी मनापासून निषेध करतो, कारण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपण असं नाही समजता कामा की सगळ्याच महिला घाबरलेल्या आहेत, सगळ्याच महिला दडपलेल्या आहेत, असं काही नाहीये. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज्यामध्ये ज्या बायका आल्या, आता मंगलाताई म्हणाल्या तसं की तिचा नवरा किंवा तिचा भाऊ निर्णय घेतो, ही काही बाबतीत खरी गोष्ट आहे. परंतु काही बाबतीत अत्यंत चांगली उदाहरणं सुद्धा घडलेली आहेत. म्हणून शीतल म्हात्रेंच्या प्रकरणाकडे बघायचं झालं तर हा एक तर पहिली गोष्ट, हा काही पक्षांतर्गत विषय होऊ शकत नाही. जसं उद्धव ठाकरे म्हणाले की हा आमचा पक्षांतर्गत विषय, असा पक्षांतर्गत विषय होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की महापालिकेमध्ये दोनदा याच्यावरती गदारोळ झाला. फेसबुकवरती पत्र लिहिली की कृष्ण केव्हा येणार मदतीला, आम्ही सावित्रीच्या लेकी झुंजतो आहोत. आणि ज्या प्रकारे शीतल म्हात्रेंची तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे कुठल्याही पक्षात घडतंय, हे काय एका पक्षात घडतंय असं नाही. मंगलाताई म्हणाल ते मला मान्य आहे, परंतु हा जो आवाज आहे, हा आवाज दडपला जाण्याची शक्यता कशाच्या जोरावर निर्माण झाली याचा जर शोध घेतला तर आपल्याला असं दिसतं की एक प्रकारे तिथे काय म्हणू, दादागिरीचंच साम्राज्य असल्यामुळे हा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यांच्या पाठीमागे अनेक महिला उभ्या राहिल्या, महिला संघटना उभ्या राहिल्या, माध्यमं उभी राहिली, परंतु सर्व महिलांना असं दाबलं जात आहे आणि हे होतं असं म्हणण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्रामध्ये हा प्रकार कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळीकडे सुरू आहे, फक्त राजकारणातच सुरू आहे अशातलाही भाग नाही. आणि तो परंपरेचा भाग आहे. परंपरेनं जे आपल्याला शिकवलेलं आहे त्याच्यातून ह्या गोष्टी घडतात. पण बायका पुढे आलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या लढत आहेत, त्यांचं स्वतःचं काय निर्णय प्रक्रियेतलं स्थान त्या पक्क करतायत. अशामुळे, अशा घटनांमुळे जे वर्चस्ववादी मनोवृत्ती असते तिला जर शह मिळाल्यासारखं वाटलं तर त्यातून ह्या अशा गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीने नामुष्कीच्या आहेत असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने निश्चितच नामुष्कीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या ज्या प्रकारे या सगळ्या मुद्द्यांकडे सर आपण बघत असतो, राजकारणात महिला यायच्या म्हणून आपण प्रयत्न करायचे आणि महिलांना अशा प्रकारे सभागृहात आल्यानंतर होणारी कुचेष्टा सहन करावी लागते आणि त्यानंतर महिलांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांनाच पुन्हा दडपण्याची भाषा केली जाते. ही दादागिरी संपणार की नाही आपल्याकडनं, की अशीच चालू राहिली तर मग महिलांचं पुनर्वसन, महिलांसाठी जे केले गेलेले प्रयत्न, हे सगळ्यांना मोठमाती मिळणार नाही अशातनं? मला असं वाटतं की ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. राजकीय पक्षांची जबाबदारी आहे, शासनकर्त्यांची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे, माध्यमांची जबाबदारी, सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे जो त्यांचा मोबाईल नंबर लिहिला गेला, ज्या मोबाईल नंबरवरून त्यांना रात्री अपरात्री फोन आले, हे फोन पोलिसांना शोधून काढणं काय अवघड नाहीये. ह्याच्यावरती त्यांना कारवाई करता आली पाहिजे. म्हणजे ते कोणी लिहिलं त्या टॉयलेटमध्ये वगैरे हा फार तर तपास, कोणी लिहिलं हे शोधून नाही काढता येणार. पण ज्यांनी त्यांना धमकीचे फोन केले, ज्यांना त्यांना बिभत्स असे फोन केले, स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, माणूसपणाचा अपमान करणारे जे कोणी फोन केले असतील, ह्याच्या बाबतीत महाराष्ट्राचे पोलीस काय करणार आहेत? त्यामुळे सरकार, कायदा, समाज, कुटुंब व्यवस्था सगळ्यांची जबाबदारी आहे. या विशिष्ट प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना यांची प्रामुख्याने जबाबदारी आहे. संपर्क जुळलेला आहे. नीलमताई, जे मुद्दे समोर आले त्याच्यातनं स्पष्टपणे असं म्हटलं जात आहे की पक्ष नेतृत्वाने जर वेळीच लक्ष घातलं असतं तर हा वाद इथपर्यंत चिघळला नसता. शीतल म्हात्रेंना येऊन या इतक्या आपल्यावरती झालेल्या कुचंबनीची आपली केली गेलेली अवहेलना, बदनामी अशा प्रकारे मांडावी लागली नसती. तुम्ही आज भेटून आलेला आहात त्यांना. काय वाटते तुम्हाला, हा वेळीच निर्णय घेऊन आपल्याच नेत्यांना योग्य वेळी समज देण्याची गरज होती त्यावेळेला? नाही, काय माहिती आहे का, तुम्ही सगळेजण एक जी भूमिका घेताय ना, मी आज सकाळी शीतल आणि शुभाताईंशी बोलले, हे स्त्रियांना राजकारणामध्ये अनेक वेळेला म्हणजे पक्षाच्या आत, पक्षाच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. पुरुषांनाही अडथळ्यांना सामोरं जावं लागतात, ते वेगळ्या प्रकारचे अडथळे असतात. एक दुसरं असं आहे की जेव्हा राजकीय मतभेद होतात, ते मतभेदाच्या मध्ये जर का या प्रकारनी कोणी जर का केलं आहे, असे फोन करणं किंवा नाव लिहिलं जाणं, तर असे अनुभव आम्हाला सुद्धा आलेले आहेत. मला थोडं काय वाटतं माहिती आहे का, पक्ष नेतृत्वानी त्याच्यावरती काय दखल घ्यायची, कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी जाहीर होऊ शकत नाहीत. पक्षांतर्गत काही प्रश्न असतात. काही वेळेला असं देखील घडतं की स्त्रीला राजकारणामधून कायमचं नामोहरम करण्यासाठी म्हणून तिला म्हणजे ताई किंवा काही न म्हणता बाई 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 असं माठीमागे बोलणं हे घडताना आपल्याला दिसतं.
मला असं वाटतं की तुम्ही कुचंबणा जेव्हा म्हणताय ना तेव्हा एका मुद्द्यापुरतं सीमित आपण करतोय की ती व्यक्ती आणि ते व्यक्ती. आता असा प्रश्न आहे याच्यामध्ये की ज्या वेळेला शुभा राऊळ, शीतल म्हात्रे यांना पक्षाने जबाबदाऱ्या टाकल्या, त्या विभाग प्रमुख झाल्या, महापौर झाल्या. मी आज त्यांना तेच चर्चा करत होते, मला सगळा तपशील ओपन करायचा नाही, परंतु काही व्यक्तींच्या मधल्या काही गोष्टी दुसऱ्या कार्यकर्त्यांना खटकत असतात. आणि ही जी आपली भाषा जी आपण वापरतो किंवा कसं महिलांशी वागत असतो, या सगळ्या अडथळ्यांमधून पार करत स्त्रियांना जावं लागतं. किंबहुना मी तर असं म्हणेन की पक्ष नेतृत्वाची तर जबाबदारी असतेच असते, पण पुढे जाऊन ज्या स्थानिक तळागाळामध्ये आपण काम करत असतो त्या ठिकाणी ह्या सगळ्या अनुभवातून पुढे जाऊन स्त्रिया काम करतात. प्रश्न कुठे येतो की पक्ष नेतृत्वाने काय करायचं, त्याच्या पाठीमागे समाजकंटक जर का काही स्थानिक पातळीवरती त्या गैरफायदा घेत असतील तर त्यांना कशा पद्धतीने रोखायचं. आणि मला अगदी महत्त्वाचा भाग असा वाटतो यामध्ये की आम्ही स्त्रिया म्हणून किंवा माणूस म्हणून मी असं म्हणेन या प्रश्नांकडे कसं पाहायचं. यात मला पहिलं एक सांगायला पाहिजे, मला थोडा 1 मिनिट द्या तुम्ही वेळ, की मला स्वतःला सुद्धा हा अनुभव आलेला आहे पुण्यामध्ये की एक आमचं मोठं आंदोलन झालं होतं 2-3 वर्षापूर्वी, ज्याची केस आजही माझ्यावर आणि मिलिंदवर चाललेली आहे. त्यानंतर माझा फोन नंबर हा एअरपोर्टच्या टॉयलेटमध्ये लिहिलेला होता आणि मला कळायचं नाही की लोक असे चित्रविचित्र का फोन करतायत. मग मी त्या उद्योजींकडे गेले नाही. मी काय केलं, मी आमचे जे शिवसैनिक होते त्यांच्याशी बोलले, पोलीस कंप्लेंट केली. आणि मला इथे सांगायला पाहिजे की आमची जी भारतीय कामगार सेना आहे पुण्यामध्ये, रघुनाथ कुचिक ज्याचं काम बघतात, त्यांनी एअरपोर्टमध्ये आमचीच युनियन आहे, त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलून सगळ्या टॉयलेट्स जे आहेत त्याच्यामध्ये शोधलं आणि रंगकाम करून घेतलं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे पोलिसांनी जेव्हा ट्रेसआउट केलं तेव्हा असं लक्षात आलं, म्हणजे पोलिसांनी सांगितलं की काही कॉल्स दुबईतून आलेले होते, परदेशातून आलेले होते, काही कॉल PCO मधून होते, पण ते ठराविक पत्त्याच्या ठिकाणचे होते. आणि म्हणून त्या लोकांपर्यंत कोण लोक होते हे असे फोन करणारे हे शेवटपर्यंत आम्हाला कळलं नाही. परंतु मी असा विचार केला की ह्या गोष्टीमध्ये पोलिसांचं जे काम आहे हे कॉल ट्रॅकिंग करणं, आत्ताही बोलताना भीम रासकर बोलले, तर ते विषय जे आहे त्याच्यात मला अडचण आली तर मी गृहमंत्र्यांशी बोलीन किंवा अजून पक्षातल्या लोकांशी बोलीन, पण आधी मला याचा थांग लावला पाहिजे. दुसरं, भाषेचं आपण जेव्हा बोलतो किंवा मतभेद जेव्हा होतात त्यावेळेला आपण एक लक्षात घेऊया की बायकांमध्येही मतभेद होतात. मला अशी कितीतरी उदाहरणं माहिती आहेत की स्त्रियांनी एकमेकीबरोबर काम केलं आणि नंतर अगदी त्यांची इतका दुरावा झाला की अगदी ते हाणामारीपर्यंत जातं. असं सुद्धा घडलेले आहेत, अनेक घटना घडलेल्या आहेत, मला माहिती आहे. त्या पुरुष यांच्यामध्ये वाद जेव्हा होतो त्यावेळेला तर सुपारी देऊन खून झालेले आहेत काही ठिकाणी. त्यामुळे मुद्दा असा आहे की मतभेद, संघर्ष काही काळ एकत्र चालल्यावर सुद्धा झालेले दिसतात आणि हे अतिशय दुःखकारक असतात. आणि त्याच्यावरती पक्ष नेतृत्वाची अपेक्षा नेहमीच असते की त्यात कुठेतरी समजूत, गैरसमज दूर व्हावेत. पण जिथे त्या व्यक्तीला समज दिली जाते किंवा तुम्ही व्यवस्थित वागा, अशी माझ्याबद्दल ज्याचे जिथे घटना घडल्या तिथे मी बदल झालेला पाहिला. पण निलमताई, तुम्ही तुमच्या बाबतीत झालेला बदल पाहिलेला आहे, पण ज्या वेळेला यांच्या बाबतीत अशी घटना घडली, नंबर यांचे टॉयलेट्समध्ये लिहिले गेले, त्यावेळेला मात्र सभागृहात जेव्हा महापालिकेची जनरल सभा होती त्या सभागृहात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता, सांगण्याचा प्रयत्न केला, महापौरांना सांगण्याचा प्रयत्न केला, सभागृहांना सांगण्याचा प्रयत्न केला, असंही कळतंय. मग तिथेच जर गंभीर दखल घेतली गेली असती, तिथेच यावरची चर्चा झाली असती तर हे प्रकरण इथपर्यंत लांबलंच नसतं. याला काय म्हणायचं? मला शीतल म्हात्रेंनी स्वतः सांगितलं की या फोनची तक्रार जेव्हा त्या हिमांशू रॉय यांच्याकडे करायला गेल्या तेव्हा मिलिंद नार्वेकरांनीच त्यांना मदत केली होती. त्यामुळे ते तुमच्याकडे IBN वरती जाहीर झाली नाही बातमी म्हणजे तशी मदत केली नाही असा अर्थ होत नाही ना. त्याच्यामुळे हिमांशू रॉयकडे जात असताना नाही काय माहितीये का, आता तुमचं म्हणणं मी एक मान्य करते. मला वाटतं अनंत दीक्षित बोलले असं की मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेची जबाबदारी निश्चित आहे, परंतु काही वेळेला पक्षातल्या मतभिन्नतेचा सुद्धा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्ती असू शकतात. आणि उद्धवजी सातत्याने जे सांगतायत सारखं की पक्षांतर्गत कशा कशा पद्धतीने आम्ही बदल घडवायचा प्रयत्न करतोय, या गोष्टी ज्या आहेत त्या काही जगजाहीर पण आहेत. म्हणजे महिलांना जिथे आरक्षण नाहीये अशा ठिकाणून उभं केलं
त्याच्यात शीतल म्हात्रेही निवडून आल्या. कल्याणला महापौराचं महिला आरक्षण नसताना महिलेला जागा दिलेली आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही अगदी सर्व गुण संपन्न आहोत, पण मला असं वाटतं की एका विषयामध्ये आपण असं केलं म्हणजे याचा अर्थ अगदी सगळीकडे मुद्दामून पक्ष नेतृत्व डोळेझाक करते असं म्हणणं योग्य नाहीये. दुसरं मला असं वाटतं की माझ्याबद्दल जसं केलं तसं नाहीये म्हणणार मी. अनेक महिला कार्यकर्ते आहेत पक्षामध्ये की ज्या उघड येऊन बोलत नाहीत, सांगत नाहीत, पण त्यांना सहकार्य मिळावं म्हणून पक्षामधल्या नेते आमचे जे आहेत, नेते मंडळी किंवा आमदार आहेत, ठिकठिकाणचे खासदार आहेत, त्यांनी सहकार्य केल्यामुळे त्या निवडून आल्यात ही पण वस्तुस्थिती आहे बायका. पण मला तुमचा मुद्दा एक पटतो की स्त्रियांची कुचंबणा होते का, मुस्कटदाबी होते का. तर एक असं होतं की जेव्हा स्त्रीचा जनाधार काही एक तयार होतो त्याला मग जसं एखाद्या पुरुषाचा जनाधार तयार झाल्यावरती त्याला बरेचसे प्रतिस्पर्धी तयार होतात, तसं स्त्रियांबद्दलही होतं. किंबहुना मी तर असं म्हणेन की भीम रासकर मला करेक्ट करतील जर का माझं चुकत असेल तर, की आरक्षण येईल महिलांसाठी आज ना उद्या विधानसभा लोकसभेला म्हटल्यावर ज्या महिला खूप क्रियाशील होत्या त्या त्या जिल्ह्यामध्ये, तर कळत नकळत त्यांना डावलण्याची प्रक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक जिल्ह्यात चाललेली आहे. सर्व पक्षांमध्ये मला ती प्रक्रिया दिसते. आणि म्हणून मी स्त्रियांना काय समजावते काम करत असताना की आपण हे एक राजकारणामध्ये कुटील डाव असतो की काम करणारा पुरुष असो स्त्री असो त्याला बाकीचे लोक पाठी ढकलतात काही वेळेला कारण त्यांना असुरक्षित वाटतं. पण राजकारण याचा अर्थच हा आहे की आपण कुठेतरी त्याच्यावरती मात कशातून करायची, तर जनतेच्या प्रेमामधून, आपल्या कार्यनिष्ठेमधून, आपल्या कार्यक्षमतेमधून, नेत्यांना जे काही त्यांचे जे भूमिका मांडतात त्याची अंमलबजावणी करण्यामधून, जनतेच्या अपेक्षा असतात त्या परिपूर्ती करण्यामधून. हे सगळंच राजकारणाचा भाग आहे ना. आणि अशा वेळेला आपण मग राजकारण सोडून बसायला लागलो जर का, तर सामान्य महिला मतदार मतदानाला सुद्धा यायला घाबरते. मग हे अवघड आहे. आणि म्हणून तर आपल्याला काम नीलमताई करणं तुम्ही म्हणताय ती परिस्थिती खरंच अवघड आहे. याच मुद्द्याला घेऊन मला चर्चा करायची आहे. आणि मला फक्त छोटीशी आठवण तुम्हाला करून द्यायची आहे. भीम रासकर आपल्यासोबत चर्चेत आता नाही आहेत, येणार होते. दीक्षित सर आपल्यासोबत चर्चेत पुण्यावरून आहेत. छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. आणि जो मुद्दा आहे राजकारण सोडून कसं चालेल, राजकारणात महिलांनी धाडसानी समोर गेलं पाहिजे या मुद्द्याला घेऊनच मला चर्चा करायची आहे. त्यावेळी प्रश्न बघा, शीतल म्हात्रे प्रकरणामुळे राजकारणातल्या महिलांची कुचंबना समोर आली आहे का? बघा जनता काय म्हणते. 88% लोक म्हणतात की होय, राजकारणात महिलांची कुचंबना होते. ब्रेक नंतर परत भेट. महिलांची राजकारणामधल्या होणाऱ्या कुचंबनेविषयी आपण बोलतोय. मला निर्मला सामंत तुम्हाला विचारायचं आहे की जे मुद्दे मगाशी निरंतरने सगळे समोर मांडले की धाडसानं महिलांनी समोर गेलं पाहिजे, या प्रकरणाला घाबरून पाठीमागे राहिलं नाही पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये इतक्या प्रकारची अवहेलना, बदनामी सहन करावी लागत असेल तर खरंच महिलांमध्ये ते धाडस राहील? सगळ्यांना सामोरं जायचं, सगळ्यांसमोर तितक्याच धाडसाने उभं राहायचं? आज आपल्याकडे एक लिमिटेड मुद्दा आहे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की शुभा राऊळ ज्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि शीतल म्हात्रेवर जो प्रसंग झाला इट्स टोटली त्याची पोलीस चौकशी झाली पाहिजे. आणि जेव्हा पोलीस स्टेटमेंट घेतील त्यांचं आणि त्याच्यामधून जर क्रिमिनल ॲक्ट जर त्याच्यातून स्पेल आउट झाला तर त्यांच्यावर पोलीस ॲक्शन झाली पाहिजे. तरच एक आपण पॉझिटिव्ह मेसेज देऊ शकतो. कारण मुद्दा असा आहे की पॉलिटिकली निवडून आलेल्या लोकांचे हितसंबंध वेगवेगळे असतात आणि ते करताना महिलांना जे म्हणजे जे पॉलिटिकल हा मुद्दा हा राजकीय मतभेदाचा मुद्दा नव्हे, हा पर्सनल सुद्धा नाही आहे. हा जो वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे. जनतेने निवडून दिलेले जे लोक आहेत तर शेवटी जनतेच्या पण भावना त्यांच्याशी जुडल्या गेलेल्या आहेत. आपण असं कसं म्हणू शकतो का हा राजकीय पक्षापुरताच आहे, हा अंतर्गत आहे? लोकांनी निवडून दिलेले जे हे आहेत त्या सगळ्यांनी काही पक्षाकडे बघून थोडंच त्यांना मत दिलेलं आहे. असे कितीतरी लोकांनी मत दिलेले आहे की त्यांना ते व्यक्ती म्हणून त्यांचं काम आवडलेलं आहे, तो विश्वासाचा तडा जाऊ नये म्हणून त्यांना मतं दिलेली आहेत. त्याच्यामुळे आय डिसअग्री की हा अंतर्गत वाद आहे. दुसरं म्हणजे पॉलिटिकल पॅट्रनेज, जे लोक महिलांच्या विरुद्ध अशा प्रकारे काम करतात, त्यांना क्रिमिनल इंटिमिडेशन देतात, त्यांना तुम्ही काम कसं करता ते आम्ही बघतो, त्यानंतर ह्यांना संपवून टाकूया किंवा अश्लील SMS करतात, त्यांचं मॉलेस्टेशन करतात, कॅरेक्टर असॅसिनेशन करतात. अशा लोकांना प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या नेत्याने एक्सपोज केलं पाहिजे. हा प्रश्न केवळ शीतल म्हात्रेचा नाही, अशा कितीतरी इतर पॉलिटिकल पार्टीच्या महिलांचा प्रश्न असेल तर आमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्याने एकत्र येऊन ही जी मानसिकता आहे, ही पुरुष
पुरुषी मानसिकता आहे. स्त्रियांना सहन न करून शकणं की ह्या कशा राजकारणात येतात, हे केवळ आमचं क्षेत्र आहे, दिस इज आवर डोमेन, ही आमची मोनोपोली आहे, ह्याच्यामध्ये तुमचं काय काम आहे, अशा प्रकारच्या मानसिकतेविरुद्ध हा लढा आहे. आणि म्हणून हे मला असं झालं होतं, मला त्रास नाही झाला, मी वेगळ्या प्रकारे केलं, तर असं न करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही जी वैचारिक चुकीची मानसिकता आहे, पुरुषप्रधान मानसिकता आहे, त्याच्यावरचा लढा आहे. आणि त्याच्यामुळे आपण या दोघींचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्यावर पोलीस ॲक्शन घेण्यासाठी जर त्यांनी खंबीरपणे उभं राहिलं आणि त्यांनी सांगितलं की ह्याने आमच्यावर अशा प्रकारे इफ इट फॉल्स अंडर द क्रिमिनल ॲक्शन, ती ॲक्शन झाली पाहिजे, ही आपली ताठर भूमिका सगळ्यांची राहिली पाहिजे. आणि त्याच्यामुळेच मग आपण संदेश देऊ की राजकारण हे सगळ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे. लोकांना आवडतं महिला राजकारणी आल्यानंतर ते चित्रच पालटून जातं. ह्याच्यामध्ये व्यावसायिकाचे पण संबंध आहेत. खरं म्हटलं तर आम्ही तेही लिहिलेलं आहे पत्रामध्ये की एक बिल्डरचे, आणि हल्ली झाले काय की लोक जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतात त्याला बऱ्याच वेळेला बांधकाम व्यावसायिकांचे हितसंबंध सुद्धा तिकडे रिप्रेझेंट केले जातात. त्यामुळे पैसा त्याच्या पाठीमागे, करप्शन एवढं असतं आणि स्त्रिया करप्शन आणि पैशाच्या थोड्या विरोधात असतात. त्यामुळे तिथे पण ज्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, तर इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सुद्धा व्यावसायिकाचा आलेला आहे. कोणीतरी व्यावसायिकाची इंटरेस्ट जपतं आणि कोणीतरी लोकांचं इंटरेस्ट जपतं. तर त्याच्यामुळे लोकांचे इंटरेस्ट नॉर्मली महिला जपतात आणि जनरली व्यावसायिकांचे इंटरेस्ट आहे ती काही लोक जपण्याचा प्रयत्न करतात. हा पण अँगल इथे इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. बरोबर, हा मुद्दा इथे चौकशीला समोर आला पाहिजे आणि पक्षांनी कुणालाही असं सोडलं नाही पाहिजे. मला निलंत याच मुद्द्याला धरून तुम्हाला विचारायचं आहे की या दोन्ही नगरसेविकांनी, एक माजी महापौर आहेत शुभाराव आणि नगरसेविका शीतल म्हात्रे, यांनी वारंवार आमदार विनोद घोसाळकर यांच्यावरती आरोप केले. एवढं होऊन देखील आता उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही हा मुद्दा हे सोडवू, काय असेल ते कारवाई करण्याचं किंवा काय असेल चर्चा करण्याचं, चौकशी करू. अशा परिस्थितीत इतकं टोकाला प्रकरण गेल्यानंतर दादागिरीची भाषा वारंवार वापरली गेली असाही आरोप विनोद घोसाळकरांवरती झाला. तुम्ही स्वतःहून पक्षातल्या एक महिला उत्तम संघटक, किंबहुना राजकारण बाजूला सोडून तुम्ही जे स्त्री आधार केंद्राचं काम करता, या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? विनोद घोसाळकरांवरती चौकशी करा किंवा कारवाई करा असं उद्धव ठाकरेंना तुम्ही सुचवणार? एक्झॅक्टली. पहिली गोष्ट मी काय जाहीर करणार नाही. पहिली निर्मला सामंत म्हणाल्या तर कल्पना फुलबांदे असतील किंवा परवा कुरियन ते मिनिस्टरनी त्या खेळाडूच्या संदर्भात केलेली भूमिका असेल, रीता बहुगुणा बोलल्या स्पष्टपणाने मायावतीवरती बलात्काराचे किती पैसे घेणार. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये बायकांमध्ये ही प्रवृत्ती आहे, पुरुषांमध्ये ही प्रवृत्ती आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या पक्षांतर्गत बाब म्हणून मध्यंतरी तर मला वाटतं मध्य प्रदेशमधल्या एका मंत्र्या सांगितलं खासदारांनी की हा इथला आमची जी महिला आहे दुसरी ती कसा चांगला माल आहे. हे सगळ्या काँग्रेसमधली उदाहरणं आहेत. त्यामुळे तुम्ही मला पक्षाचा जर का बोलायला लागला तर मी 1000 उदाहरणं काढून देऊ शकते तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुम्ही पक्षांतर्गत काही कारवाई केलेली नाहीये. किंबहुना माझं तर असं म्हणणं की निर्मला सामंत, प्रभावळकर आज आमदार नाहीयेत, खासदार नाहीयेत. याला कारण त्यांना राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगात ढकललं गेलेलं आहे. त्यांची प्रत्येक वेळेला संधी काढून घेतली आहे काँग्रेस पक्षाने. त्यामुळे काय माहितीये का, काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलत असताना मला वाद वाढवायचा नाहीये, पण मला इथे सांगायला पाहिजे की शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ, मी आताही तुम्हाला बोलताना स्पष्ट केलं की त्यांच्याशी जी आम्ही चर्चा केली त्यावेळेला हे देखील स्पष्ट दिसलं किंवा हिमांशू रॉयकडे तक्रार केली त्याच्यामध्ये स्वतः पक्षाचे लोकही त्यांच्या बरोबर होते. एक दुसरं, राष्ट्रीय महिला आयोग असो, राज्य महिला आयोग असो, शीतल म्हात्रेचं असं नाही, अजून कुठल्याही प्रकरणांच्या मध्ये महिलांना जिथे जिथे अशा पद्धतीच्या धमक्या येतात त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर डेव्हलप करता आलं तर ते झालं पाहिजे. ट्रू कॉलर आयडी मधून हे नंबर शोधले पाहिजेत, ते कोण कसं वापरते हे सगळं इन्व्हेस्टिगेट झालं पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षाचे लोक असो, याच्यावर अगदी मला पूर्ण माझं सहकार्य आहे. पण मला इथे सांगायला पाहिजे काही वेळेला की काही वेळेला असं सुद्धा होतं अनेक केसेसमध्ये की पोलीस त्याच्यात काहीच करत नाहीत पुढे. कुठली केस अशी तुम्हाला दिसली का की बाबा महाराष्ट्रामध्ये एखाद्या महिलेला धमक्या आल्या आणि गेल्या 4 वर्षात 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये धमक्या आल्या, शेवटपर्यंत गेले, त्या गुंडाला अटक झाली आणि शिक्षा झाली. राजेंद्र मुंबे, तुम्ही आहात, इतके वर्ष करताय तुम्ही चॅनेल्सवरती आता काम, अनंत दीक्षित आहेत, निर्मलाताई आहेत, मंगल आहे. मग होतं काय माहितीये का की घटना घडली की आपण त्याच्यावरती बोलतो, परंतु आज या यंत्रणेमध्ये खून, बलात्कारासारख्या घटनांचा पाठपुरावा होत नाही. मुळातच पनिशमेंट रेट जो आहे तो म्हणजे आपण अतिशय अल्प आहे, 5%, 10%, 6% असा रेट आहे. तर या महिलांच्या तक्रारी कशा गांभीर्याने घेतल्या जाणार हा एक भाग. दुसरं, पक्षांतर्गत हा प्रश्न आता राहिला नाहीये हे, कारण वाहिन्यांवरून हे सगळं समोर आलेलं आहे, त्यांनी समाजाकडे जाऊन दाद मागितलेली आहे.
माझ्यासाठी असं झालं म्हणजे इतरांच्यासाठी तसं होता कामा नये किंवा झालंच पाहिजे असं मी सार्वत्रिकीकरण करत नाहीये. मी काय बोलते की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात, वेगवेगळी आपली रणनीती असू शकते की अशा गोष्टीला आपण कसं काउंटर करायचं. आणि ही महिलांच्या मधली जी प्रवृत्ती आहे, महिलांना जे प्रवृत्तीचा त्रास सहन करावा लागतो, दुसरं त्याचा एक बाजू अशी आहे की जी पुरुषप्रधान वर्चस्वामुळेच घडते की महिला सुद्धा महिलेबद्दल बऱ्याचशा वाईट गोष्टी बोलत असतात, चारित्र्यहनन बायका करत असतात. तिच्या नवऱ्याला जाऊन म्हणजे आम्ही ग्रामीण भागात पाहिले, शहरात पाहिले, तिच्या नवऱ्याला वेळोवेळी फोन करत असतात. या सगळ्यात मानसिकता आहे ही जी आहे ती. पण मानसिकता बदलण्यासाठी मला एक त्यातलं सुचिन्ह कसं वाटतं जनतेमध्ये, जनता जी आहे आमचा मतदार, त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाची महिला उमेदवार अमुक एक कोणतरी टीका करतोय चारित्र्यावरतीच्या म्हणून तिला पराभूत झाली असं एकही उदाहरण मला तर माहित नाहीये. म्हणजे मतदार जो आहे तो हे समजून घेतो की काही वेळेला या संदर्भामध्ये नीलमताई, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. मतदार जर इतक्या सजगतेने ही गोष्ट समजून घेत असेल तर मग नेते का समजून घेत नाहीत आणि इतकी धादांत टीका करत का सुटतात? दिला किंवा त्यांनी मला काय सल्ला विचारला का नाही विचारला का ते स्वतः काय घेणार, ही भूमिका पक्षामध्ये त्याचं वार्तापत्र जाहीर करावं हा असं आम्हाला वाटत नाही. आणि तो आमचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ना काही गोष्टींच्या मध्ये, आणि याच्या पूर्वी सुद्धा अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला घडलेल्या दिसतील गोष्टी. पण तुम्ही ते काय करताय ना, तुम्ही सुद्धा ट्रायल बाय मीडिया करताय जसे इतर, आणि मी ते समजू शकते, तुमचा तोही अधिकार आहे. कारण असे की इतर प्रश्नांवर होतं तर या प्रश्नावर का नाही. पण या ठिकाणी मी फोन बंद करून बसले नाहीये, मी स्वतः तुमच्याकडे समोर आलेली आहे. आणि इथे मला स्पष्ट सांगायला पाहिजे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मला सातत्याने सांगितलेलं आहे की जिथे जिथे महिलांवर प्रश्न वाद्य होतो तिथे तुम्ही जरूर पोचा, आणि त्यानुसार मी जाऊन पोचते. कुठलाही दबाव माझ्यावर नाही, हे मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. अगदी खरं नीलमताई, तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलेलात, आम्ही त्याला बघितलेलं आहे. किंबहुना त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार पण अनेक लोक असतील. आपल्यासोबत आता माजी महापौर शुभा राऊळ देखील आहेत. शुभाताई, ज्या पद्धतीने महापालिकेतलं हे सगळं प्रकरण झालं, आज हा सगळा वाद, ही झालेली कुचंबना चव्हाट्यावर आली, काय नेमकं सहन करावं लागलं? टीकाचा मुद्दा असेल किंबहुना शीतल मात्रेचा या सगळ्या आलेल्या SMS चा मुद्दा असेल, तुम्ही कशा पद्धतीने याला सांगा? हे बघा, आता मी शीतल मात्रेंच्या कॉट जवळच उभी आहे. आता त्यांचं BP अतिशय लो होत आहे आणि आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत की त्यांना धीर देत आहोत, पहिली गोष्ट. आणि नीलमताई ह्या आज येऊन गेल्या, कदाचित टीव्हीवर बसायचंय म्हणून ते आज येऊन गेले असतील, मला माहित नाही. परंतु मी अजिबात सांगेन, कधीही शिवसेनेचा एकही नेता तिच्या बाजूला उभा राहिलेला नाहीये. फक्त माननीय उद्धव साहेब आम्हाला आश्वासन देत आहेत की आपण बसूया आणि आपण बोलूया. परंतु हे असं का? महिला म्हणून एकही महिला आघाडीची महिला पक्षातली एकही शीतल मात्रेला धीर द्यायला आला नाही. मी शिवसेनेची नगरसेविका आहे, ती सुद्धा शिवसेनेची नगरसेविका आहे. आणि शिवसेनेच्या महिलांना सांगितलं जातंय स्थानिक नेतृत्वाकडून की अजिबात जायचं नाही तिला भेटायला. म्हणजे हे काय आहे? मग ही नगरसेविकेची अशी अवस्था आहे तर सामान्य महिलेची काय होणार आहे? मी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे, त्यांनी नेहमी आम्हाला सन्मान दिलाय. परंतु आजची परिस्थिती अशी का आहे असं मला वाटतंय. आणि हे घडतंय ना, हे मी सांगते ना, मी अतिशय फ्रस्ट्रेशनने सांगते की ही मुद्द्यामध्ये अजिबात एकही नेता, एकही महिला आघाडी आली नाही. आज ती रडते की मला कोणी भेटायला आलं नाही, म्हणजे मी एवढी एकटी पडली आहे. पदाधिकारी आली नाही कोणी. म्हणजे मला म्हणायचंय, मी पक्षाच्या विरोधात बोलत नाहीये, परंतु हे असं का व्हावं? एक महिला नगरसेविका कुठेतरी धीराने काम करत असेल तर तिचा धीर वाढवायला हवा की नाही? मला याच्याबद्दल अजिबात आता बोलायचं नाही. आज तिची अवस्था बघून मला सुद्धा फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. शुभाताई, तुम्ही फोन लाईनवरती राहा. आपल्यासोबत नीलमताई देखील आहेत. नीलमताई, बघितलं किती विपन्न अवस्थेमध्ये त्या अशी प्रतिक्रिया देत आहेत. काय म्हणायचं याला, की खरंच त्या शीतल म्हात्रेच्या बाजूने आपण उभं राहत नाही आहोत? नाही, एक मला असं वाटतं की त्यांची जी अपेक्षा होती की स्थानिक पातळीवरती आणि बाकीच्या लोकांनी त्यांना येऊन भेटायला हवं होतं, ती अपेक्षा योग्य आहे. दुसरं, आता त्यांनी उघड बोलल्याच आहे. तुम्ही मला जरा सांगता का राजेंद्र, आज मी IBN वर यावं म्हणून किती वाजता फोन केला ते मला सांगू शकता तुम्ही? बरं, आपलं दुपारचं बोलणं संध्याकाळी 5 वाजता. बरोबर, संध्याकाळी मी तिकडे जाऊन आल्यानंतर. त्यामुळे यांनी हा जो हेत्वारोप केला ना की त्या दुःखात आहेत, त्याच्यामुळे भान हरपले आहेत असं म्हणते की आज टीव्हीवर जायचं म्हणून मी भेटून गेले वगैरे. म्हणजे मला असं वाटतं की जो भेटायला येतो त्याच्याशी तुम्ही असं बोलत असाल आणि विचार करत असाल
तर मग आता जे आले नाही ते हेच म्हणणार ना की आम्ही गेलो असतो तर असाच शुभाताई बोलणार होत्या. तर आम्ही काय तुम्ही बोलणार का बोलणार नाही याच्यासाठी गेलो नाही. आम्ही आमचं कर्तव्य केलेलं आहे. दुसरं म्हणजे महानगरपालिकेत कोळी महिलांचा मोर्चा घेऊन जेव्हा मी गेले आणि त्याच दिवशी हे प्रकरण बाहेर चर्चा सुरू झाली होती. 24 तास झाले होते. शुभाताई स्वतः नाही मला सांगायला आल्या, पण मी स्वतःहून गेले. कारण त्यांना मी फार लहान कार्यकर्ती आहे. मी पक्षामध्ये कोण आहे ना, मी पक्षामध्ये एक सामान्य महिला आहे ना. माझ्या मागे मसल पॉवर आहे ना माफिया पॉवर आहे की त्याच्यामुळे त्यांना माझी दखल घ्यावीशी वाटायची त्याच्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे मी स्वतःहून त्यांना विचारलं शुभाताईंना. मी स्वतःहून शुभाताईंना विचारलं आणि म्हटलं की काय झालंय तुमचं. तर तेव्हा त्या मला म्हणाल्या की उद्धवजी आम्हाला 2-3 दिवसात बोलावणार आहे. जेव्हा उद्धव साहेबांच्या कोर्टामध्ये एखादी गोष्ट असते त्यावेळेला मध्ये मध्ये मी हस्तक्षेप करण्याचा प्रश्न येत नाही. तरी मी त्यांना सांगितलं होतं काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटला की बोलणं होत नाही काय तर मी पण बोलते आणि मी त्यासाठी म्हणून प्रयत्न करते. आज मी जेव्हा भेटायला गेले ती केवळ माणुसकी म्हणून भेटायला गेले. माझ्या दृष्टीने राजकारण काही नाहीये. दुसरं मला असं वाटतं शुभाताई नीलमताई एक मिनिट. शुभाताई जे नीलमताई सांगतायत ते मुद्दा तुम्हाला पटतोय का? मी पूर्णपणे समर्थन देते माननीय नीलम गोरेताईंना. मी अजिबात दोष देत नाहीये, परंतु मी सांगते की आज अशी अवस्था येईपर्यंत कोणी भेटायला येऊ नये. पक्षातलं मी म्हणत नाही, शाखेतल्या महिलांना आणि पुरुषांना सांगितलं आहे अजिबात जाऊ नका. म्हणजे हे का असं? हे स्थानिक नेतृत्वाची दडपशाही आहे असं मी म्हणते. आणि हे असं होऊ नये हो, असं होऊ नये. कोणतीही मग कोण सुशिक्षित महिला राजकारणात येईल ते मला सांगा. का तिला आज ही अशी वेळ आली? मी नीलमताईंना एवढंच सांगते की ह्याच्यामध्ये अजूनही काहीतरी चांगलं घडू शकते. माननीय उद्धव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, परंतु हे असं का? एकही महिला आघाडी नीलमताई मला माहिती आहे की नीलमताईंना महिला आघाडी नाहीये. महिला आघाडी आमच्या ज्या आहेत किंवा त्यांनी कोणीही येऊ नये. शिवसेनेची एक नगरसेविका नाही आली तिला भेटायला. आज काँग्रेसच्या सगळ्या येऊन उभे राहतात. आम्हाला लाज वाटते. आमचे कार्यकर्ते विचारतात का आपलं कोणी काय येत नाहीये. पण शुभाताई दडपशाही करणारे कोण नेते आहेत? कोण नेते आहेत एकदा सांगा, म्हणजे त्यांच्या नावाची पण चर्चा होऊ द्या. मी कशाला सांगते? उगाच उद्धव साहेबांचं नाव बदनाम होतं याच्यामध्ये. आमचे विनोद घोसाळकर आहेत, त्यांच्या हाताखालचे सगळे आहेत. त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितलंय की अजिबात जायचं नाही भेटायला. आम्हाला ते कार्यकर्ते सांगतात मॅडम आम्हाला असं सांगितलंय जायचं नाही भेटायला. म्हणजे हे अशा प्रकारचं वातावरण. एखाद्या महिलेला एकटं पाडायचं आणि मी तिच्या बरोबर उभी राहतात म्हणून माझ्याविषयी पण असं काय काय बोलायचं. मग मला सांगा की म्हणजे एखाद्या पक्षातल्या नगरसेविकेला अशी एकटी पाडायची आणि मग तिला लाचार बनवायची आणि दुसऱ्या पक्षाची लोक तिला भेटायला गेल्यावर सांगायचं आता ही पक्ष सोडणार आहे म्हणून दुसऱ्या पक्षाची लोक तिला भेटायला जातात. हा काय प्रकार आहे? मला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाहीये. मला कोणत्याही प्रकारचं राजकीय स्टेटमेंट करता येत नाहीये. परंतु मी एक महिला म्हणून आणि एक सक्षम प्रतिनिधी म्हणून मला इथे उभं राहावंसं वाटते. माननीय नीलमताई भेटून गेल्या, मला खूप बरं वाटलं, तिलाही खूप बरं वाटलं. पण आता तिची स्थिती अशी आहे की तिची पल्स डाऊन होते आणि ती मेंटल डिप्रेशन मध्ये आहे. ही स्थिती यावी महिला नगरसेविकेची. मला आश्चर्य वाटते. नीलमताई येऊन गेला म्हणून बरं झालं, थोडा तरी धीर आला. मी तर म्हणते थोडं तरी मला माझ्या मनातलं त्यांना सांगता आलं. मी जे काही बोलली असेल नीलमताई अजिबात ह्याचा वाईट अर्थ घेऊ नका, पण मला खरंच फ्रस्ट्रेशन आलंय. खरंच फ्रस्ट्रेशन आलंय. हे असं असेल तर आम्ही कशा रीतीने काम करायचं? एक नेता फक्त माननीय भाऊ कीर्तीकर येऊन गेले, मला त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, परंतु इकडचं स्थानिक नेतृत्व अजिबात नाही आलं. आणि आता येतील त्याला काय अर्थ आहे? माननीय उद्धव साहेबांना एवढ्या मोठ्या नेतृत्वांना आम्हाला साथ घालावी लागते, ह्याचाच अर्थ इथले स्थानिक नेते अजिबात लक्ष देत नाही. हेच होतंय की नाही? आणि उद्धव साहेबांना एवढे अख्ख्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरती काम करावं लागते, त्यांना आम्हाला त्रास द्यावा लागला. हे का घडावं? मला हे म्हणायचंय. मी पण माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतलाय आणि भाऊ कीर्तीकरांचा सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं तिच्या डोक्यावर हात ठेवताना की खरंच मला वाईट वाटतं, हे तुला असं का एकटीला पाडलं गेलं. भाऊ कीर्तीकरांनी आमचे उपविभाग प्रमुख भाई पोतनीसांना फोन करून सांगितलं काय असं चाललंय, का तू येऊ शकत नाही इकडे, ते सुद्धा विवश. म्हणजे एवढी दडपशाही पक्षामध्ये चालली आहे. निर्भयता नको? कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला निर्भयता नको? भाऊ कीर्तीकरांनी सांगितल्यानंतर सुद्धा ते आले नाही. भाऊ कीर्तीकर नेते आहेत, त्यांचं सुद्धा ऐकलं नाही. तू आता ये, मी बसलोय खाली, का येऊ शकत नाही आले. अरे बापरे. म्हणजे असं असेल त्या पक्षामध्ये निर्भयतेने आम्ही कसं काम करणार? मला एवढंच बोलायचंय आणि मला फोन ठेवायचंय. धन्यवाद. धन्यवाद शुभाताई. तुम्ही काय ती मनातली सल सगळी स्पष्टपणे मांडलेली आहे. मला एक ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक नंतर नीलमताईंकडे जायचा आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की शीतल म्हात्रे प्रकरणामुळे राजकारणातल्या महिलांची कुचंबना समोर आलेली आहे का? बघा पडद्यावर लोक काय म्हणतायत.
85% लोक म्हणतात की होय, ही कुचंबना समोर आली आहे आणि ती कशा पद्धतीने होते आपण शुभारावांच्या म्हणण्यानुसार ऐकलेलं आहे. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवूया. राजकारणातल्या महिलांच्या कुचंबनेविषयी शीतल म्हात्रेच्या प्रकरणामुळे ही सगळी घटना समोर येताना दिसते का विषयी आपण बोलतोय. मला नीलमताईंकडे जायचं आहे. नीलमताई, ज्या पद्धतीने आता शुभा राऊळ इतक्या तळमळीने आणि कळकळीने सगळे मुद्दे समोर मांडत होते, अशा परिस्थितीत ही पक्षातली परिस्थिती तुम्ही मान्य कराल की नाही? जे घडतंय हे दुर्दैवी आहे की नाही? निश्चितपणे चिंता वाटावी असंच आहे, परंतु पक्षांतर्गत ती एवढ्यासाठी म्हणते की आता हे तर सगळं बाहेर आलेलं आहे, पण याबद्दल सुधारणा करायची जी आहे ना, ती जशी समाजात करायला लागेल तशा पक्षात सुद्धा काही बदल व्हावेत किंवा त्याची दखल घेतली जाईल. या दृष्टिकोनातून मी तर असं म्हणेन की हे एक उदाहरण झाल्यामुळे बरेचसे पुरुष, म्हणजे मी विधिमंडळात सुद्धा पाहते, बाहेर बघते सभांच्या ठिकाणी, सुरुवातच बोलण्याची त्यांची शिविनी होते बोलतानाच. आणि काही वेळेला तर मी असंही पाहिलंय की महिला ऐकतायत त्याचं भान सुद्धा नसतं आणि ते मोठमोठ्याने बोलत असतात. तर मला असं वाटतं नेहमी की आपली बोलीभाषा काय असावी याच्या शुद्ध अशुद्धतेच्या वादात मी जाणार नाही, पण समोरच्या माणसाच्या त्या माणसाला विचित्र वाटेल किंवा त्याला ऑकवर्ड वाटेल. पण मी असंही पाहिलंय राजेंद्र, आणि जे मला खटकतं, मला काही महिला अशाही दिसल्यात की पुरुषांनी शिवी दिल्यावर त्याही मोठ्याने शिवी देतात आणि टाळी मारतात. आता हे काय होतं माहितीये का, शुभाताई, शीतल म्हात्रे यांचं संवेदनशीलता मी समजू शकते. आणि दुसरं मला असं वाटतं की एकूण जेव्हा सुपिरियर ठिकाणी, नेतृत्वाच्या ठिकाणी एखादा स्थानिक असतो, आमदार म्हणा, खासदार असतो, तो शेवटी कसा वागतोय किंवा आमचे पदाधिकारी कुठल्याही पक्षाचे कसे वागताय त्याच्यानुसार इतर लोक त्याचा निर्णय घेत असतात. दुसरं, शुभाताईंनी आता बोलताना जे सांगितलं की अमक्यानी भेटायला जाऊ नका, तमक्यानी भेटायला जाऊ नका सांगितलं, हे खूप गंभीर आहे असं मला वाटतं. त्याची दखल पक्ष निश्चितपणे घेईल. पण मी तुम्हाला एक सांगेन की काही वेळेला असंच होतं, एका जिल्ह्यामध्ये दोघांच्या मध्ये मारामारी झाली आमच्या पक्षातलेच लोकांची. तर तिथे आम्ही भेटायला जाताना वगैरे असं कधी कोणी सांगत नाही की बाबा तुम्ही भेटायला जाऊ नका किंवा असं. म्हणजे मी सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जिल्ह्यांचं बोलते. बरोबर. थोडंसं काही वेळेला गटबाजी असते की बाबा याला बोलवू नका. काही तालुके असे की त्यांना बोलावलं, मला बोलवलं तर त्या लोकांना आवडत नाही, पण तरी शेवटी लोक येऊन ही भेटतात. गटबाजी कुठतरी थांबवायला पाहिजे असं तुम्हाला देखील स्वतःहून वाटतं? आता काय याच्यात पक्षश्रेष्ठी तुमचे निर्णय घेतात ते बघायला लागेल. मला शेवटी आनंद दीक्षित सर आणि मंगला केवळ सरांकडे जायचं आहे. मंगलाताई, थोडक्यात सांगा की परिस्थिती बदलण्यासाठी म्हणून राजकारणातला कुठला स्तर सुधारला पाहिजे जेणेकरून महिलांची प्रतिष्ठा किमान 33% जे 50% विचार करतो दूरची गोष्ट आहे, 33% ती व्यवस्थित मिळू शकेल? मी आता शुभाताईंचं जे ऐकलं सगळं, आणि नीलम आत्ता जे म्हणाली की गंभीर आहे सगळं, पण ह्या गंभीर परिस्थितीतनं बाहेर सुद्धा पडण्याची नितांत गरज आहे. नाहीतर मग आमच्यासारख्या ज्या महिला किंवा इतर महिला, राजकारण हे वाईट असतं आणि तिथे जायचंच नाही आपण, असा जो एक समज झालेला आहे, तो समज त्यांचा मला असं वाटतं की नक्की ठरेल खरा. आणि म्हणून नीलमताई सारख्या असतील, निर्मला सामंत प्रभावळकर असतील, आणि आता मी शुभाताईंचं जे ऐकलं, तर अशा ज्या काही कार्यकर्त्या आहेत, मी त्यांना कार्यकर्त्या म्हणते, त्या आमदार असतील, कोण असतील, पण ह्यांनी काहीतरी एक वेगळी भूमिका घेऊन पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा, नीलम जसं म्हणते तसं, एक वेगळं वातावरण तयार करण्याची नितांत गरज आहे. आणि कुचंबना सर्व क्षेत्रांमध्ये आहे, राजकारणामध्ये पण आहे, आणि राजकारणामधलं पुरुषप्रधान नेतृत्व, मला असं वाटतं ह्या नेतृत्वाबद्दल सुद्धा सगळ्या पक्षांनी खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नेतृत्व पुरुषांचं आहे की महिलांचं आहे पक्षाचं, त्याचा विचार न करता सगळ्यांनी मिळून गांभीर्याने, बाईंनी जर राजकारणात ताठमानेने जगावं, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावं, तिचं आत्मभान आणि आत्मसन्मान हा तिने सांभाळावा, एवढं वाटत असेल तर मला असं वाटतं की ही भूमिका सगळ्यांना, पक्ष नेतृत्व असेल, आमदार असेल, स्थानिक अगदी कार्यकर्ते असतील, अगदी बरोबर. ह्यांच्यापासून सगळ्यांमध्ये ही अशी एक भूमिका घेण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. अगदी खरं आहे की एक वाक्यता आणि एक भूमिका सगळ्यांकडे आली पाहिजे. मला वेळ संपला, शेवटी दीक्षित सर तुमच्याकडे यायचं आहे की ही सगळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर, ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे हे राजकारण सुधारण्यासाठी? मला असं वाटतं की मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ आत्ता जे बोलल्या ते संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. आणि जसं तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे मधलं शेवटचं स्वागत होतं,
तसं हे त्यांचं स्वागत होतं. एक प्रकारचं त्यांनी राजकीय धैर्य मोठ्या प्रमाणावरती दाखवलं आणि माणुसकीच्या बाजूनं ठामपणाने त्या उभे राहिल्या, भूमिका त्यांनी घेतली. प्रश्न असा आहे की हे एकाच पक्षात होतं असं काही नाहीये, हे सर्व पक्षात होतं हे बरोबर आहे. परंतु आपण लक्ष्मण मानेंच्या वेळेला भूमिका घेतली, तरुण तेजपालच्या वेळेला भूमिका घेतली. भूमिका घेणं हे महत्वाचं असतं. त्याच्यात काही अडचणी पण असतात त्या त्या स्तरावरती, त्या त्या पातळीवरती. परंतु हा मुख्यतः माणुसकीशी जोडलेला प्रश्न आहे आणि ज्या प्रकारे ती दडपशाही चालू आहे त्याचं जे त्यांनी विदारक अशा प्रकारचं वर्णन केलं, कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थता वाटावी आणि संताप यावा अशा प्रकारची ही घटना आहे असं मला वाटतं. आता बायकांनी पुढे यावं की न यावं वगैरे वगैरे मगाशी तुम्ही चर्चा करत होता. सरसकट काहीतरी विधानं करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं. कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे तक्रारी केली म्हणून कुटुंबाच्या कुटुंब आयुष्यातून उठली अशी मी बघितलेली आहे. त्यामुळे त्याला असं बाईनी पुढे येऊच नाही असं कोणी म्हणणार नाही, यायला पाहिजे, सांगायला पाहिजे. पण आपण जे असं महानगरीय सगळं डोळ्यासमोर ठेवून बोलतो ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये फार कठीण परिस्थिती असते. माणसं कुटुंब आयुष्यातून उठतात. याच्यावरती उपाय असा आहे की कुठल्या पक्षात काय झालं ह्याच्यापेक्षा देखील ती स्त्री, तो माणूस, ती मूल्य व्यवस्था याच्या संदर्भात कायदा काय सांगतो, प्रशासन काय करतं, राजकीय पक्ष त्यांचं नेतृत्व काय प्रकारचे निर्णय घेतं याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नाहीतर एक प्रकरण झाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणावरती चर्चा अशी ही होतच राहणार. परंतु त्याला जर पायबंद घालायचा असेल तर पक्षीय, जातीय, महानगरीय अशी भूमिका न घेता व्यापक स्तरावरती बायकांच्या वरती वर्चस्व गाजवणाऱ्या मानसिकतेची पायमल्ली करायची असेल, ती निमूटपणानं दूर करायची असेल तर मला स्वतःला असं वाटतं की ठामपणानं भूमिका घेणं आणि त्या भूमिकेच्या पाठीशी उभं राहून पक्षांतर्गत, संस्थांतर्गत अशा प्रकारचा आग्रह धरत पुढे जाणं ही आवश्यक गोष्ट आहे. अगदी खरं आहे की ठामपणाची भूमिका घेणंच ही आत्ताची खरी गरज आहे. शेवटी आपला प्रश्न बघूया की शीतल म्हात्रे प्रकरणामुळे राजकारणातल्या महिलांची कुचंबना समोर आलेली आहे का? बघा पडद्यावर 86% लोक अजूनही म्हणतात की होय, महिलांची ही कुचंबना आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात आणि पक्षशिस्त जी बिघडली आहे, नेते अशा प्रकारचे जे धोरणं स्वतःहून अंमलात आणून अशा प्रकारची महिलांची कुचंबना करण्याचा प्रयत्न करतायत, या नेत्यांना जरा बसवणार का? हा महत्त्वाचा भाग आहे. तिथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.